दारुगड बये दारुगड कोणाला बघ शाळेला उशीर होतो आज कामवाली बाई पण नाही पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा मानतेकर पैठणी घेऊन आला वहिनी उघडताना दा रोज वकिलीचं देणार नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. बिल्डिंग नंबर 18 साधू वासवानी नगर कोपरी ठाणे पूर्व या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथल्या सौ युक्ता योगेश लहाने वहिनींना भेटणार आहोत. बघूया आजच्या भागात काय घडणार आणि कोण जिंकणार पैठणी. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया लहाने कुटुंबाला. बरं हां मग कसं काय. आणि माझी विकेट गेली तिच्या समोर ठाण्यात असंही होतं हे मला माहित नव्हतं. बरं मग ती मी नव्हती ती होती. हा आरोप दोघांवर आहे. आता बोला. आम्ही तयार होऊन खाली बिल्डिंगच्या खाली उभे राहतो हाका मारून मारून थकतो पण काय करत असतात देवाला माहिती. हात थरथरतोय. तुमचा नाही माझा. घ्या उखाणा. सासू माझी मायाळू हो का? दीर माझे हौशी. बर. आणि योगेश रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. अरे वा वा धन्यवाद धन्यवाद. आता त्या सगळ्यांची ओळख करू. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. मोठे दीर. नमस्कार. मोठ्या जाऊबाई. नमस्कार. ते 2 नंबर दीर जाऊबाई. नमस्कार. ते एक मोठे दीर. नमस्कार. आणि त्यांचे जाऊबाई पाठीमागे उभे आहेत. बर. हा ही आई. बरं बरं नमस्कार. ती वहिनी. नमस्कार. त्या 2 बहिणी माझ्या. हो, हो. आणि हे आमचं पूर्ण साधू वासवानी नगर. नमस्कार नमस्कार. आणि आणि मिस्टर. हा माझा भाऊ. नमस्कार. आणि मिस्टर. मिस्टर एक आहे. हे माझे मिस्टर. चला आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. जन्म दिले मातेने, पालन केले पित्याने. राजेश रावांचं नाव घेते, आज पैठणी घेऊन जाणार मी हक्काने. नमस्कार. नमस्कार. कुठलं माहेर. माहेर माझं चिपळूण नांदिवसे. नांदिवस. हा. मग तुम्ही तिथेच होता राहायला. नाही राहायला मी ठाण्यालाच आहे लहानपणापासून. बालपण ठाण्यातच. शाळा सुद्धा ठाण्यात. कुठे. वेस्टला श्रीरंग विद्यालय. आणि कॉलेज जोशी बेडेकर. तेही ठाण्यात. सगळं ठाण्यातच. हो. मग तुम्ही ठरवलं होतं का की टोलच्या बाहेर जायचंच नाही. नाही असं काही नाही. मग काय ठरवलं? योगाने सगळं घडत गेलं. ठाणं झालं. काय सांगता. मग तुम्ही ठरवलं ठाण्यातच ठाण मांडून बसणार. हो ना. बरं मला सांगा आता हे झालं शिक्षणाबद्दल. लग्नाबद्दल कसं काय म्हणजे अरेंज झालं कसं झालं. लग्न बेसिकली लव्ह मॅरेज आहे. कसं काय ते आता झालं. एक मिनिट. झालं म्हणण्यापेक्षा त्यांना आधी बोलवा मिस्टरांना. अहो या हो. नमस्कार. बसा. तुमचं बालपण कुठलं. आम्ही ठाण्यातलेच. ठाण्यात कुठे. ठाण्यामध्ये आम्ही राबोडीत राहत होतो. राबोडीत. लहानपणी बालपण सगळं तिथलं. हो. तुमचं बालपण ठाण्यात कुठे. राबोडीत. बरं हां मग कसं काय बिल्डिंग समोरासमोर होती. नाही मी शाळेबद्दल विचारतोय. शाळा माझी MA हायस्कूल. मग काय झालं. समोर बिल्डिंग होत्या. बिल्डिंग समोर किती लांब होत्या त्या. तरी एक 15-20 फूट असेल मध्ये. 15-20 फूट. बस मोजले होत्या तुम्ही अंदाजे. आणि मग कसं काय पुढे. काय थोडं बघण्यामध्ये काय बघायला आवडल्यात एकमेकांना. नाही मी टेरेसवर असायचो. क्रिकेट खेळायचो आम्ही. टेरेसवर क्रिकेट खेळायचो. बरं. आणि समोर त्यांची विंडो होती. यांची खिडकी समोर. कितव्या मजल्यावर. यांची 3ऱ्या माळ्यावर होती. आणि तुम्ही आम्ही टेरेस. समोरच्या बिल्डिंग मध्ये तुम्ही क्रिकेट खेळायचं. हा क्रिकेट खेळायचो वरती. आणि मग कधी विकेट गेली. 1-2 वेळा ह्यांनी बघितलं मीही बघितलं आवडल्या मला. आणि माझी विकेट गेली.
तुम्हाला अंदाज आला होता? नाही ऍक्च्युली तसं बघायला गेलं होतं तर माझी एक मैत्रीण आहे तर तिला हे खूप आवडायचे. हो. बर. तर आम्ही अभ्यास करायला वरती जायचो आणि मी तिच्या नोट्स पूर्ण करायची आणि ती यांना बघत राहायची. हा म्हणजे असं त्यांना ठाण्यात असंही होतं हे मला माहिती नव्हतं. बरं, मग खास तिच्यासाठी मला पण आम्हाला दोघांना गच्चीवर उभं राहायला लागायचं आणि मग बघण्यामध्ये तिला खूप आवडले. नंतर मग ह्यांनी नंबर दिला होता ह्यांच्या एका मित्रच होता बिल्डिंग मधला कोणतरी की फोन कर म्हणून. तर तिने फोन केला तर हे समजतात की ती मीच आहे पण ती मी नव्हती ती होती. ती मी नव्हती ती होती. म्हणजे तिनेच फोन केला त्यांचं दोघांचं बोलणं झालं. बरं, मग सगळं झालं त्यांचं आणि नंतर मग तिला एक मिनिट काय झालं नेमकं? ऍक्च्युली या दोघी मैत्रिणी होत्या खास फ्रेंड. समोर दोघी अभ्यास करत बसायच्या. मी क्रिकेट खेळायचो, मलाही आवडायचे, मग मी बघत बसायचो आणि ती माझ्याकडे बघायची. त्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन झालं होतं. तर मी क्लिअर होतो, मला यांचीच विकेट पाडायची होती, त्यामुळे मी तिच्याकडे बॉल टाकत नव्हतो. आणि बघता बघता मग मी नंबर दिला. एक लहान मुलगा होता बिल्डिंगमधला, यांच्याकडे नंबर पाठवला. मला वाटलं की आता होतंय म्हणून, तर मी नंबर पाठवला यांच्याकडे. फोन तिने केला, पण आता पूर्वी कधी बोललो नव्हतो, भेटलो नव्हतो, त्यामुळे मला आवाज कळाला नाही आणि मी यांना ठाणा कॉलची इथे भेटायला बोलवलं. टर्निंग कॉलेज. मग पुढे गेल्यानंतर ती बोलवते आणि मी बोलतो तर हिला प्रपोज केला की मला तू आवडतेस म्हणून. तिच्या समोर? मग काय थोडंसं मग काय झालं थोडं काय सिच्युएशन असेल ना आई? हे माहिती होतं तुम्हाला मुलगा गच्चीत काय करतोय ते? हा, आज कळतंय बघा. मग पुढे काय झालं? पण त्यावेळेला जेव्हा तुम्ही यांना प्रपोज केलं तर त्या समोरच होत्या? समोर होत्या. मग त्या रडल्या? नाही, त्यांना थोडेसे नर्वस झाले त्या, पण ते समजले की मग म्हणजे हा यांच्यावर लाईन मारत होता. पण तुमचं काय झालं त्यावेळेस? तेव्हा नाही म्हणजे तेव्हा मी काय उत्तरच देऊ शकले कारण माझ्यासाठी अनपेक्षितच होतं की मी आणि ती क्लोज फ्रेंड तिच्यासाठी मी तिच्या बरोबर आलेली आणि ह्यांनी अचानक मला विचारल्यावर माझ्यासाठी थोडं धक्कादायकच होतं. मग पुढे काय झालं? मग थोडे दिवस मी म्हटलं मी ठीक आहे, मी विचार करून सांगेन. थोड्या दिवसांनी सांगतो. हा, मग त्यांनी सांगितलं, बोललो ठीक आहे, वेटिंगवर राहतो मी. मग मी थांबलो होतो आणि झालं. मग कधी होकार आला? हा, एक महिन्याने तिच्याच बर्थडेच्या वेळेस मी त्यांना हो म्हटलं. तिचाच बर्थडे होता तर तेव्हा आम्ही सगळे बर्थडेची पार्टी सेलिब्रेट करायला आलो होतो आणि मग त्या दिवशी यांनी मला सांगितलं फायनली आज काय ते हो की नाही ते सांगच म्हणून. मग होच सांगितलं. आणि घरी समजल्यावर काय झालं? घरी थोडे माझ्या घरचे अपोजच होते लग्न, कारण की माझं शिक्षण चालू होतं. त्यामुळे भाऊ म्हणाला त्याची खूप इच्छा होती की बहीण आपली हुशार आहे, तिने खूप शिकावं, खूप मोठं व्हावं. पण आता प्रेम झालं मग लग्न करणं भागच आहे ना लवकर. हुशार होती म्हणून झालं ना. हा. तुमच्या घरी काय होतं? माझ्या घरी माझे आई वडील तसे साधे आहेत, समजदार आहेत. म्हणजे सिच्युएशन समजून सांगितली की ठीक आहे आता मला करायचंच आहे, कुठे ना कुठे तुम्ही करून देणार, मला आवडेल त्याच्याशी मी करेल, तर ॲटलिस्ट माझा संसार चांगला होईल. तुम्ही उद्या करून दिला आणि मला नाहीच पटलं मग काय करणार? तर आई वडील माझे वडील खूपच साधे आहेत. आई थोडीशी शॉर्ट टेम्पर आहे, पण ठीक आहे, त्यात एवढं जास्त नाही आहे की जास्त तापते. तेवढ्या आईला बोलून घेतलं ना? हो, मग दोघांनाही समजून दोघंही तयार झाले का ठीक आहे, पण तू तुझ्या परीने उरव. आणि मग लग्न झालं? हो, मग लग्न. काय लग्नाची तारीख हो सांगा तुम्ही? 1 जून 2002. बरोबर आहे. आणि त्या दिवशी माझ्या सासूचा वाढदिवस पण असतो. काय बात आहे, काय दिवस निवडला. गिफ्ट दिला त्यांनी जावई एवढा सुंदर आहे घे म्हणून. काय छान दिवस निवडलाय. मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही एकमेकांच्या समोर राहत होता, पण ही खाणाखुणा होत असताना इतर कोणाच्या लक्षात येत नव्हतं तुमचं? बेसिकली आलं असणार, पण कोणी तेवढं दाखवलं नाही. काय हो? खाणाखुणा म्हणजे काही जास्त काही खाणाखुणा म्हणजे ते फक्त यायचे बिल्डिंग खाली, त्यांच्या वडिलांना सोडायला जायचे. ते गाडीचा आवाज आला की मी बरोबर खिडकीत जायची. बिल्डिंग खाली गाडी असायची, आलो का त्याची फायरिंगला काढायची. काही ऑफिसमधून आलेत किंवा वडिलांना सोडून आलेत, काही लगेच खिडकीमध्ये यायच्या. काय प्रेम होतं तुमचं? हा, वा, काय प्रेम आहे. प्रेम असावं तर असं स्कूटरच्या आवाजासारखं. पण मला सांगा, त्या सायलेन्सरचा आवाज आता की तेवढाच आहे का वाढलाय का? नाही, आता नाहीये. आता सायलेन्सरचा आवाज फारच कमी झालाय त्यांच्यासमोर. हो, तुमचा खूपच कमी झालाय. त्यामुळे काय त्यांना आवाज यांचा वाढत चाललाय दिवसेंदिवस. आता मला कळतं ह्या आल्यात ऑफिसमधून, चला तयारी करा, पाणी वगैरे घ्या. काय असं का बोलतायत? नाही असं काही नाहीये. म्हणजे ते आले तर मी पण पाणी देते त्यांना, लगेच चहा देते. मग आता त्यापेक्षा आपल्या वॉटर बॅग घेऊन का नाही जात? नाही, ते आहेत, पण आपल्या म्हणजे खास करून मराठीमध्ये
माणसं दमून आली बाहेरून का अगोदर पाण्याचा ग्लास पुढे करतात. बरोबर. चहा द्या नाही तर नका देऊ, पण अगोदर पाणी द्या. Correct आहे. त्याप्रमाणे मेहनत दोघंही करतो. वा. म्हणजे साधी गोष्ट आहे, जर मला मिळत असेल तर मलाही तिला दिलं पाहिजे. करेक्ट आहे. आम्ही सुद्धा 3 मजले चढून आलो. आमची वॉटर बॅग आम्हाला जाणावी. एक अक्षर देतो, त्याच्यावर तुम्ही गाणं म्हणायचं. हां म म मग मला वेड लागले प्रेमाचे, मला वेड लागले प्रेमाचे, प्रेमाचे. च चलो रे डोली उठाओ कहा पिया मिलन की रुत आई. ई इश्क हुआ हाय हाय. कैसे हुआ, अच्छा हुआ जो भी हुआ. आजा रे माही तेरा रसता है देख पिया, आजा रे माही तेरा रसता है देख पिया. य यादों की बारात निकली है आज दिल के द्वारे, दिल के द्वारे. सपनों की शहनाई बीते दिनों को पुकारे, दिल के द्वारे. र रिमझिम के गीत सावन गाए, हाय भीगी सी रातों में. आपण सगळे चित्रपट बघतो आहोत, पण इकडे आता एकीकडे कलर चित्रपट चाललाय आणि एकीकडे ब्लॅक अँड व्हाईट. बघूया 8 वस्तूंपैकी 4 वस्तू यांना मिळणार का? 8 वस्तूंपैकी 4 वस्तू तुम्हाला मिळू शकणार. पण मला तुम्हाला एकदा विचारायचंय मुद्दाम, टाइमपास बघितल्यानंतर तुमच्यातला दगडू तुम्हाला सापडला का? हो सापडला. त्याचं रिझन असं आहे की मी 12वी पास आहे आणि मिसेस माझी कॉमर्समधून ग्रॅज्युएट केली ती. आणि तशी सिच्युएशन असताना तिने घरच्यांना न जुमानता लग्न केलं माझ्याशी. हा, आणि एक ऍक्च्युली मला तिने विचार केला असता तर कदाचित माझ्यापेक्षा चांगलाही मिळाला असता, पण तिने घरातल्यांना रिफ्यूज करून माझ्याशी लग्न केलं. माझा स्वभाव कसा थोडासा मी तापट आहे, त्यामुळे मला घरी आल्यानंतर हे इथेच पाहिजे ते तिथेच पाहिजे असं आहे. पण टाइमपास बघितल्यानंतर मला थोडंसं रिअलाइज झालं की कोणीतरी मुलगी आपल्यासाठी, आपण दगडू असताना सगळं सोडून येते आणि आपल्यावर प्रेम करते किंवा आपल्यासाठी मेहनतही करते बाहेर. त्या दिवसापासून माझ्यामध्ये चेंजेस झाले आणि सिरियसली माझ्यात खूप चेंजेस झाले की मी जास्त प्रेम करायला लागलो तिच्या. अरे वा. जास्त प्रेम करायला लागलो का नाही, माझ्यासाठी तिने एवढं केलं तर साहजिक आहे मलाही तिच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि त्या दिवसापासून माझं टेम्परेचर फार कमी झालं. आणि आता या 8 वस्तूंपैकी 4 वस्तू तुम्हाला मिळणार का आपण बघणार आहोत. चला बघूया काय. 10 रुपये. आणखीन पर्स बघू. 1000 रुपये आणि पर्स अशा 2 वस्तू मिळालेल्या आहेत. 2 संधी शिल्लक आहेत. वेळ वाया घालवू नका. चला 500. चला 1510 रुपये मिळाले. आता एकच शेवटची संधी शिल्लक आहे. शांतपणे डोळे बंद करा. निर्णय घ्या. कित्ता घड्याळ घे. हा हे घड्याळ गेला. आणि 1511 रुपयाचं हे बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. अभिनंदन. नमस्कार. आणि आता सगळ्यांनी तुम्ही आरोप करायचे. ती मला नेहमी बोलते ताई मी येणार आहे तुझ्याकडे, आणि नंतर लास्ट मुमेंटला बोलते आता आज मला यायला नाही मिळणार. हो तुम्ही कुठे असता? मी नाला सुपाराला असते. अरे बापरे. हो का? ती नेहमी मला अशीच करते, येते मी सर्व तयारी करते ती येणार आहे म्हणून, आणि मला last नंतर moment- सांगते ताई आज मला यायला नाही मिळणार. काय हो मान्य आरोप? आरोप मान्य आहे बोलतायत ते बरोबर बोलतायत. पण काय असतं आम्ही दोघंही ऑफिस करतो, आठवडाभर आम्ही बिझी असतो पूर्ण. त्यानंतर मुलांचं सगळं शाळा कॉलेज वगैरे बघणं ह्या गोष्टीमध्ये पूर्ण बिझी असतो. मग एकाच दिवसांना शब्द देतो का आम्ही येतो, पण कधी कधी काही अशी कामं निघतात का नाही जाऊ शकत. पण त्यांना फोन करून कळवलं का बाबा आता येऊ शकत नाही आम्ही, तर त्यांना राग येतो हे काय येत नाही. त्यांचं प्रेम आहे ऍक्च्युली ते. पण आम्ही सर्व तयारी करून ठेवतो ना येणार आहे हो म्हणून. बरोबर. नाही पटतंय मला हो तुमचं काय होत असेल. काही थकलेले असतात. आणि माझं कसं मला प्रवास नाही जमत जास्त. नाही का? नाही हा, त्यांना खिडकीचं अंतर एवढंच जमतं, बाकी रेंजच्या बाहेर गेलं ना का त्यांना कासावीस व्हायला होतं. पुढचा आरोप? कामामध्ये भरपूर स्लो येते. काही येतं तिला काम सांगितलं ना का पटकन कर म्हणून तर स्लो हळू चालणार हळू करणार, तोपर्यंत असं वाटते की जाऊ दे बाबा तू करू नको मीच करतो.
कामामध्ये आहे स्लो, मान्य आहे मला, पण ते ॲक्च्युली तुमच्यासाठीच आहे. जेवढ्या स्लो आणि सावकाश काम करेल तेवढं चांगलं करेल. आता भातामध्ये तिने समजा मिठाच्या जागी साखर टाकली तर तुम्हाला चालेल का? त्यामुळे मी तुम्हाला सावकाश कर. तुम्ही सांगितलं. सावकाश कर, वाईट केल्यावर काहीतरी विचित्र करून ठेव. आणि ह्यानी या सावकाश काम करतात म्हणून त्या सांगतात त्यापेक्षा मी करते. म्हणजे आपल्या बायको आम्हाला वेळ मिळतो, त्रास पण नको त्यांना. हो की आम्हाला वेळ मिळतो. दुसरी गोष्ट म्हणजे कधी आता आम्ही समजा मिळून सगळे फॅमिली आता चला बाबा फिरायला जायचंय म्हणून आम्ही सगळे प्लॅन करतो का आज जायचंय. पहिला फोन हिला करणार आणि भाऊजीला सांगणार की बाबा बघा लवकर खाली उतरा. आम्ही तयार होऊन खाली बिल्डिंगच्या खाली उभे राहतो, हाका मारून मारून थकतो, पण काय करत असतात देवाला माहिती. 5 मिनिटं संपत नाहीत त्यांची. हा आरोप दोघांवर आहे. आता बोला. आहे का आता लेडीजचा मेकअप आहे, ते करायला लागले की एकदा थांबत नाही. आणि ते मेकअप करता तो म्हणतो मी बघत राहतो का कशी दिसता तुम्ही, त्यामुळे आम्हाला उशीर होतो. अच्छा, मेकअप बघत हे उभे असतात. हा बरं. आता यांच्या स्वभावातले चांगले गुण कुठले आहेत ते सांगायचे. स्वभावाने खूप छान आहे. कधी पण असं हसून ती सगळ्यांचं मन जिंकून घेते. कधी तिच्यावरती रागवलं तरी ती राग कधीही मानून घेत नाही कोणाचा. आणि तेवढ्या पुरता का हो तुम्ही असं बोलात, बस तेवढं बोललं का हसलं का सगळं विसरून जाते ती. अशी आहे. मी तिचा भाऊ आहे. तिच्या स्वभावातलं म्हणजे चांगले गुण सांगायचं म्हणजे असं आहे की आमचे वडील एक्सपायर झाल्यानंतर त्यांच्या हिने खरोखर एका भावासारखी मला साथ देऊन आमचा म्हणजे जो का त्यावेळेस त्याच्या लग्नापूर्वीचा संसार म्हणजे जे घर होतं आमचं त्यात चांगलं मदत केली. त्यात आमचं म्हणजे स्वतः माझ्या शिक्षणाकरता पण तिने एफर्ट्स घेतलेले आहेत. तिने स्वतः कामाला जाऊन प्लस कॉलेज करून तिने एफर्ट्स करून तिने चांगले केले. त्यामुळे मी तिला ते खरोखर चांगलेच गुण आहेत तिचे. आणि अशा प्रकारे ती प्रेमळ आहे. जसं सांगतात त्यामुळे ती प्रेमळ आहे आणि स्ट्रगल करणारी पण आहे. त्या कंडिशनमध्ये तिने चांगली मला मदत केली. त्यामुळे आज आम्ही कुठेतरी चांगल्या पंथाला आहे. माझ्या मुलात मला मुलगी नाही आहे. ह्या सुना माझ्या 4 सुना आहेत. त्या मुलीसारख्याच माझ्या घरात आल्या आणि प्रत्येक जण आम्हाला दोघा नवरा बायकोला सांभाळून घेतात. जरी आमच्याकडून एखादी चूक झाली तरी त्या मान्य करून. आम्ही 4 बहिणीच आहोत. सगळे प्रोग्राम वगैरे आम्ही सगळे एकत्रच करतो. कोणाचा बर्थडे सोडत नाही. सासू म्हणून त्या मला कधी मानत नाही. काही करताना माझा सल्ला घेतल्याशिवाय पुढे किती छान. म्हणजे थोडक्यात अगदी साडी घ्यायची असली तरी मला घेऊन जातात. आणि म्हणूनच तुम्हाला सांगतो की एकीला लागलं तर दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येतं. इतकं म्हणायला फक्त 4 शरीरं मन एक. आणि म्हणून आता या चौघींना मिळून हा तन्मणी तुमच्याकडे देतो. आणि आता एक नाव जाहीर होणार आहे. कुणाचं नाव जाहीर होणार ते आपण बघणार. द्या. नाव आहे अनिता राजेश घोलप. नाव सांगा. अनिता राजेश घोलप. कुठे राहता तुम्ही? समोरच राहते इथे 15-16च्या मध्ये. 15-16च्या मध्ये समोर का? हो. बर. कोण कोण असते इकडे? 2 मुलं आणि 1 मुलगी. 2 मुलं आणि 1 मुलगी. आता मुलांपैकी कोणी आहे का इकडे? मुलगा आहे. मिस्टर कुठे आहे मुलगा? मिस्टर पण आहेत. मिस्टर कुठे आहेत? बोलवा ना. या. नमस्कार. काय करता आपण? एसटी मध्ये सर्व्हिसला. एसटी मध्ये. तुम्हाला शुभेच्छा आहेत दोघांनाही. आणि या पैठणीच्या खेळात कोण पैठणी जिंकणार हे बघणार आहोत. पण त्याआधी शुभेच्छा देऊया टाळ्या वाजवून या दोघींनाही आपण. पैठणीचा खेळ, याच परिसरात असलेली ही हातगाडी. एक टप्पा पडून हा चेंडू जाऊन मधोमध थांबला पाहिजे त्या हातगाडीमध्ये. दोघींपैकी त्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. सुरुवात तुमच्यापासून. दोन. तीन ही गुणसंख्या. बघूया आता या वहिनी काय करतात. एक. दोन.
पूर्ण संख्या. अजून एक चेंडू जर गेला तर विजेतेपद तुमच्याकडे. जर सामना बरोबरीत संपला तर आणखी 5-5 संधी. अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या घोलपोयनी. घोलपोयनींना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या लहाने वहिनी. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. कोपरी कॉलनी बिल्डिंग नंबर 18 ठाणे या ठिकाणी रंगलेला हा होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.